नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 3 भाज्या ज्या तुमचे पाय हळूच कमजोर करू शकतात, रक्ताभिसरणाला हानी पोहोचवू शकतात आणि धोकादायक पडण्याचा धोका सुद्धा वाढवू शकतात. आणि 65 वर्षानंतर तुमचं आरोग्य, तुमचं मन, तुमची हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही दररोज खाल्ल्या पाहिजे अशा सुद्धा 3 भाज्या वर्षानुवर्षे आपल्याला सांगितलं जात होतं की भाज्या नेहमीच आरोग्यदायी, नैसर्गिक, सुरक्षित आणि वाढत्या वयाच्या शरीरासाठी चांगल्या असतात. पण सत्य इतकं सोपं नाहीये. आणि जर तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ही गोष्ट बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण काही अतिशय सामान्य भाज्या ज्या अनेक ज्येष्ठ नागरिक नियमितपणे खातात त्या हळूच शरीरामध्ये दाह निर्माण करतात असं दिसून आलं आहे. हळूच पण स्थिरपणे, कोणतीही वेदना नाही, कोणताही इशारा नाही. कालांतराने तो दाह तुमच्या पायांमधील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतो, चालणं अधिक कठीण करू शकतो आणि पडण्याचा धोका हळूच वाढवू शकतो, जे 65 वर्षांवरील लोकांमध्ये जीवघेण्या दुखापतीचं प्रमुख कारण आहे. आणि हा तो भाग आहे जो बहुतेक ज्येष्ठ नागरिक कधीच ऐकत नाही. सुरुवातीला तुम्हाला बरं वाटू शकतं, कोणतीही तीव्र वेदना नाही, कोणतीही स्पष्ट चेतावणीही नाही. परंतु जेव्हा तुमचा तोल अस्थिर वाटू लागतो तेव्हा नुकसान आधीच झालेलं असू शकतं. चांगली गोष्ट ही आहे की अशा 3 भाज्या देखील आहेत ज्या तुमच्या शरीराचं संरक्षण करण्यास, तुमचं मन तीक्ष्ण करण्यास आणि वाढत्या वयामध्ये मजबूत स्थिर हालचालीस आधार देण्यास मदत करू शकतात. तर कृपया शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण आपण अशा भाज्यांपैकी एक भाजी अशी पाहणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवी. ती म्हणजे ब्रोकोली. आपल्या बाजारपेठा आणि जेवणाच्या ताटामध्ये दिसणाऱ्या असंख्य भाज्यांमध्ये ब्रोकोली निरोगी वृद्धत्वाच्या मार्गावर एक खरी सहयोगी म्हणून शांतपणे व प्रभावीपणे उभी आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या प्रौढांसाठी ही केवळ एक भाजी नाही, हे निसर्गाने अत्यंत कुशलतेने तयार केलेलं एक जिवंत चिलखत आहे जे शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या प्रणालींचे संरक्षण करतं, विशेषतः अशा वेळी जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. सल्फोरोफेन या शक्तिशाली वनस्पती संयुगाने समृद्ध असलेली ब्रोकोली दीर्घकालीन दाह विरुद्ध रक्षकाप्रमाणे काम करते, जी वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करणाऱ्या अदृश्य शक्तींपैकी एक आहे. दीर्घकालीन दाह केवळ अस्वस्थता निर्माण करत नाही, कालांतराने तो रक्तवाहिन्या, सांधे, विचार करण्याची आणि स्मरणशक्ती आणि अगदी स्नायूंची ताकदही कमी करू शकतो, जे सर्व स्वातंत्र्य आणि उत्तम जीवनमानासाठी आवश्यक आहेत. सल्फोरोफेन शरीरातील महत्त्वाचे मार्ग सक्रिय करते, जे शरीराला हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास आणि अंतर्गत संरक्षण प्रणाली मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे प्रत्येक घास दीर्घकालीन जीवनशक्तीमधील एक व्यावहारिक गुंतवणूक ठरतो. सूज नियंत्रणाव्यतिरिक्त ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. ही पोषक तत्वे विशेषतः वृद्ध व्यक्तींना हाडांची घनता टिकवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असतात. 65 वर्षानंतर हाडे अनेकदा अधिक ठिसूळ होतात आणि अगदी लहान फ्रॅक्चरमुळे सुद्धा कायमस्वरूपी हालचालींच्या समस्या निर्माण करतात. ब्रोकोलीतील पोषक तत्वांचे हे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण हाडांची ताकद वाढवण्यास मदत करतं, तसेच वाढत्या वयानुसार वाढणाऱ्या कॅल्शियमच्या साठ्यापासून धमन्यांचे संरक्षण करतं. जणू काही ब्रोकोलीतील प्रत्येक कोवळ्या हिरव्या फुलामध्ये ताकद टिकवून ठेवण्याचा एकच आराखडा दडलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रोकोली तुमच्या पायांच्या आणि पावलांच्या आरोग्यास मदत करतात, जे तुमच्या शरीराचा खरा पाया आहे. संशोधनानुसार सल्फोरोफेन शरीराच्या बाहेरील भागांमध्ये रक्ताभिसरणास मदत करू शकतं, ज्यामुळे पाय आणि पावलांना अधिक रक्त पुरवठा होतो आणि ते अधिक प्रथिनाक्षम बनतात. उत्तम रक्ताभिसरणामुळे तोल जाण्याच्या समस्या कमी होतात, मधुमेहाशी संबंधित काही गुंतागुंतीचा धोका कमी होतो आणि तुमची पावले अधिक मजबूत आणि स्थिर होतात. खऱ्या अर्थाने ब्रोकोली निवडणं म्हणजे प्रत्येक दिवशी आत्मविश्वासाने भविष्यात अधिक पुढे जाण्याचा निर्णय घेण्यासारखं वाटू शकतं, पण त्यासाठी पूर्वतयारी करणं महत्त्वाचं आहे. ब्रोकोलीला फक्त काही मिनिटे हलकी वाफ दिल्याने त्यातील सल्फोरोफेन टिकून राहण्यास मदत होते आणि पचायलाही सोपं जातं. ते जास्त मऊ होईपर्यंत
उकळल्याने त्यातील मौल्यवान घटक मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ शकतात. ते चमकदार, किंचित टणक आणि टवटवीत ठेवा, कारण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही असे पोषण निवडत जे स्वतः जीवनालाच आधार देतं. ज्या ज्येष्ठ नागरिकांना दीर्घ आणि परिपूर्ण आयुष्यासाठी एक अर्थपूर्ण दैनंदिन सवय हवी आहे, त्यांच्यासाठी 1 कप वाफवलेले ब्रोकोली हे केवळ अन्न नाही, ते आत्मसन्मान आणि उद्यासाठीचा आशेचा एक स्पष्ट प्रतीक आहे. आता ब्रोकोली तुमचं आंतरिक कवच मजबूत करत असताना आणखी एक साधी हिरवी भाजी आहे, जी तुमच्या मेंदूला, हृदयाला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येक दिवस पुढे नेणाऱ्या स्नायूंना शांतपणे आधार देऊ शकते. वाढत्या वयामध्ये त्या टवटवीत हिरव्या भाजीची मूठभर पाने तुमच्या सर्वात मौल्यवान क्षमतांचं संरक्षण करण्यास मदत करू शकतील का? चला आपण आता ते बघूया. जर तुम्ही अजूनही पाहत असाल आणि या माहितीमुळे तुम्हाला मदत काही होत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये 1 नंबर कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. दुसरा मुद्दा, दुसरी भाजी आहे पालक. सामर्थ्याने आणि सहजतेने वृद्ध होण्याच्या प्रवासामध्ये काही विशिष्ट खाद्यपदार्थ नकळतपणे आपले अविभाज्य सोबती बनतात आणि त्यामध्ये पालकाला एक विशेष मानाचं स्थान आहे. अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा आणि केवळ सॅलडमधील एक सामान्य पालेभाजी म्हणून वापरला जाणारा पालक खरं तर 65 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतील अशा सर्वात शक्तिशाली आणि शरीराला पुनर्जीवित करणाऱ्या वनस्पतींपैकी एक आहे. ही साधी दिसणारी पालेभाजी नैसर्गिक नायट्रेटने परिपूर्ण असते. ही अशी संयुगे आहे जी संपूर्ण शरीरातील, विशेषतः स्नायू आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुधारू शकतात. वृद्ध व्यक्तींसाठी हा परिणाम खरोखरच जीवन बदलवणारा ठरू शकतो. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं रक्ताभिसरण अनेकदा कमी होतं, ज्यामुळे स्नायूंना मिळणारा ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा कमी होऊ शकतो. याचा परिणाम म्हणजे अशक्तपणा, मंद प्रतिसाद आणि कधीकधी मेंदूवर धुक्यासारखी वाटणारी मानसिक स्थिती. पालक यावर मात करण्यास मदत करतो. पालक रक्तवाहिन्या रुंद होण्यास आणि त्यांची लवचिकता सुधारण्यासही मदत करतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. रक्तप्रवाह अधिक मजबूत झाल्यामुळे स्नायू, विशेषतः पाय आणि तळपायांचे अधिक लवचिक आणि प्रतिसाद देणारे राहू शकतात, ज्यामुळे वृद्ध व्यक्तींना गतिशीलता आणि स्वातंत्र्याची अमूल्य देणगी मिळते. रक्ताभिसरणाव्यतिरिक्त पालकामध्ये ल्युटीन आणि फोलेट हे पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे स्मरणशक्ती, प्रक्रिया गती आणि मानसिक स्पष्टता यांचं संरक्षण करून मेंदूच्या आरोग्यास मदत करतात. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे वृद्ध व्यक्ती अधिक ल्युटीनचं सेवन करतात त्यांची बौद्धिक क्षमता जे सेवन करत नाही त्यांच्या तुलनेमध्ये अधिक तीक्ष्ण होऊ शकते. ते सधन्य अतिशयोक्ती ठरणार नाही की दररोज मूठभर पालक खाल्ल्याने काळाच्या मंद प्रभावाविरुद्ध तीक्ष्ण बुद्धी आणि सक्रिय शरीराच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यास मदत होऊ शकते. पालक दृष्टीसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करतं, जी वृद्धत्वामुळे सर्वाधिक प्रभावित होणारी इंद्रिय आहे. पालकांमध्ये आढळणारी ल्युटीन आणि जिन्स्टीन डोळ्यांचं मॅक्युलर थरांचं संरक्षण करण्यास मदत करतात आणि वयासंबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे, जे वृद्ध व्यक्तींमध्ये दृष्टी कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. दृष्टीचं संरक्षण केल्याने स्वातंत्र्य, गाडी चालवण्याची क्षमता, वाचण्याची क्षमता, प्रियजनांना ओळखण्याची क्षमता आणि दैनंदिन जीवनामध्ये सुरक्षितपणे वावरण्याची क्षमता यांचंही संरक्षण होतं. नेहमीप्रमाणे पूर्वतयारी महत्त्वाची आहे. पालक हलका परतून किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेतल्यानं त्यातील मौल्यवान पोषक तत्वे टिकून राहतात आणि वाढत्या वयातील पचनक्रियेसाठीही ते सोपे ठरतं. पालक जास्त शिजवणं टाळा, कारण त्यामुळे या साध्या पानाचे वैशिष्ट्य असलेले बरेच काही कमी होऊ शकतं. पालक खऱ्या अर्थाने चैतन्याचा रक्षक आहे, जो तुमच्या पावलामध्ये शक्ती, विचारामध्ये स्पष्टता आणि दृष्टीमध्ये तेजी आणतो. दररोज थोड्या प्रमाणामध्ये सेवन केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, जे जीवनातील अशा भागांचे संरक्षण करतात जे अनेकदा कोणत्याही सूचनेशिवाय नाहीशी होतात. आणि तरीही पालक शरीर आणि मनाला मजबूत करतं. असतानाच रोजच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणारी आणखी एक रंगीबेरंगी भाजी आहे, जिच्याकडे वाढत्या वयाविरुद्ध एक छुपे शस्त्र आहे. ते शस्त्र केवळ दृष्टी किंवा शक्तीवरचं नव्हे, तर तुम्हाला दररोज ताठ मानेनं उभं राहण्यास मदत करणाऱ्या संतुलनावर आणि समन्वयावरही प्रभाव टाकतं. हे तेजस्वी मूळ तुमच्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक ढाल असू शकतात. चला आता त्याकडे वळूया. तिसरी गोष्ट आहे गाजर. जसजसं आपण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये प्रवेश करतो तसतसं काही सर्वात बलवान मित्र हे सर्वात जास्त बोलके आणि सर्वात विलक्षण नसतात. ते निसर्गाची सर्वात साधी देणगी असतात, जसं की साधं गाजर, ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ दीर्घायुष्याचं नव्हे तर स्वातंत्र्य आणि आपुलकीने भरलेलं आयुष्य हवं आहे. त्यांच्यासाठी गाजर केवळ गोड आणि समाधानकारक कुरकुरीतपणापेक्षा बरंच काही देतं. गाजर हे बेटा कॅरोटीनचं एक समृद्ध नैसर्गिक स्तोत्र आहे.
त्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होतं. हे व्हिटॅमिन ए तीक्ष्ण दृष्टी टिकून ठेवण्यासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे महत्त्वाचं आहे, कारण दृष्टी अनेकदा नकळतपणे त्यांचं स्वातंत्र्य ठरवते. स्पष्ट दिसणं म्हणजे केवळ सूर्यास्ताचे रंग किंवा प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावरील बारकावे पाहण्याचा आनंद घेणे नव्हे, ते धोकादायक अपघात टाळण्यासाठीही मदत करतं, सुरक्षित आव्हान चालवण्यास सहाय्य करतं आणि जगात आत्मविश्वासाने वावरण्याच्या प्रतिष्ठेचं रक्षण करतं. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की बीटा कॅरोटीनचं नियमितपणे सेवन वयासंबंधित मॅक्युलर डिजनरेशनच्या दृष्टी कमी होण्याचं एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक तेजस्वी नारंगी मुळा मध्ये एका अधिक स्पष्ट आणि सुरक्षित भविष्याची क्षमता दडलेली असते. पण गाजर केवळ डोळ्यांचे संरक्षण करत नाही, ते संतुलन आणि चेतास्नायू समन्वयाला देखील आधार देतात, जे निरोगी वृद्धत्वाचं अनेकदा दुर्लक्षित केले जाणारे आधारस्तंभ आहे. गाजरातील अँटीऑक्सिडंट श्वेतापेशी आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे मेंदू आणि पायांमधील विश्वसनीय संवादास आधार मिळतो. मजबूत स्थिर पावले केवळ मजबूत पायांमधूनच येत नाही, ती एका चांगल्या प्रकारे कार्य करणाऱ्या संवेदी प्रणालीवरही अवलंबून असतात आणि गाजर या दोन्हींना शांतपणे आधार देतात. गाजर हे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आधार देतं. त्यातील फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि निरोगी पचनास चालना देण्यास मदत करतं. हे आरोग्याचे 3 आधारस्तंभ आहेत, जे वयानुसार कमकुवत होऊ शकतात. रक्तातील साखर संतुलित ठेवणं म्हणजे केवळ मधुमेह टाळणे नव्हे, तर ते मज्जातंतूच्या कार्याचं संरक्षण करणं, हात आणि पायांकडे होणाऱ्या रक्तप्रवाहास आधार देणं आणि चालण्याची, फिरण्याची व दैनंदिन जीवनामध्ये पूर्णपणे सहभागी होण्याची शक्ती टिकवून ठेवण्याबद्दलही आहे. सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी गाजर कच्चं किंवा मग हलकं वाफवून खाणं उत्तम. ताज्या गाजराचा नैसर्गिक गोडवा हा त्यातील वनस्पतीजन्य पोषक तत्वांचं लक्षण आहे. दररोज 1 किंवा 2 गाजर सॅलडमध्ये किसून, नाश्त्यासाठी कापून किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाणं ही एक छोटी सवय वाटू शकते, परंतु कालांतराने ते तुमच्या संवेदना, हृदय आणि तुम्हाला पुढे नेणाऱ्या पायांसाठी एक शक्तिशाली आधारस्तंभ तयार करू शकतं. आणि तरीही गाजर संरक्षण आणि आश्वासन देत असलं तरी प्रत्येक भाजी इतके आधार देणारी नसते. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये स्वातंत्र्य आणि आनंद जसजसं आपण मोठ होतो तसतसं हे स्पष्ट होतं की खरी शक्ती नाट्यमय क्षणामध्ये नव्हे, तर आपण घेत असलेल्या लहान सहान दैनंदिन निवडीमधून निर्माण होते. या निवडी किती शक्तिशाली आहेत याची आपल्याला अनेकदा जाणीवही नसते. योग्य भाज्या निवडणं, नेहमीच्या पदार्थांमधील छुपे धोका टाळणं, आपल्याला आधार देणाऱ्या पायांचा, आपल्याला टिकवून ठेवणाऱ्या हृदयाचं आणि आपल्याला घडवणाऱ्या मनाचं संरक्षण करणं, या आता केवळ आहाराच्या साध्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. ही आत्मसन्मानाची कृत्य आहेत. आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा आणि आपण कमावलेल्या वर्षाचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे. मी स्वतः जे पाहिलं आहे त्यानुसार मी ऐकलेल्या अनेक कथांमधून एक सत्य प्रकर्षाने जाणवतं. वृद्धापकाळामध्ये सदृढ राहणं म्हणजे काही चमत्काराच्या मागे धावणं नव्हे, तर सातत्य, जागरूकता आणि शरीराची निष्ठेने काळजी घेण्याची तयारी असणं म्हणजे सदृढ वृद्धापकाळ. योग्य आणि पौष्टिक आहारातून जे साध्य होऊ शकतं त्याची जागा कोणताही डॉक्टर, औषध किंवा शोध घेऊ शकत नाही. मूठभर अक्रोड खाणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर, पालेभाजी निवडणं किंवा पांढऱ्या बटाट्याऐवजी अधिक पोषक पर्याय निवडणं, या गोष्टी कदाचित छोट्या वाटू शकतात, पण वयोवृद्ध व्यक्तींसाठी या छोट्या निवडींचे परिणाम खूप मोठे असू शकतात. त्यातून मुक्तपणे चालण्याची, स्पष्ट विचार करण्याची आणि स्वावलंबी जीवन जगण्याची क्षमता टिकून राहते. या निवडीमुळे कुटुंबासोबतचा आनंददायी सहवास, मित्रांसोबतचे प्रवास आणि उत्तम आरोग्य सोबतची स्वप्ने साकार होत राहतात. हा धडा साधा असला तरी अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक जेवण हा भविष्यासाठी घेतलेला एक निर्णय असतो. अन्नाचा प्रत्येक घास म्हणजे ताकद किंवा संघर्ष यांपैकी कशाची तरी केलेली निवड असते. वृद्धापकाळासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं, पण आपण स्वतःची साथ देऊ शकतो, स्वतःचा आदर करू शकतो आणि पुढील आयुष्यातील प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याची सर्वोत्तम संधी स्वतःला नक्कीच देऊ शकतो. अधिक सशक्त, मुक्त आणि आनंदी आयुष्याचा मार्ग गुंतागुंतीचा नाही, तो शरीराचा आदर, मनाची काळजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आयुष्याला आकार देण्याची गरज, ताकद तुमच्याकडे अजूनही आहे, त्या आयुष्यावरील प्रेम या गोष्टींवर आधारलेला आहे. हे धडे तुम्हाला पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आहे. आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल. थोडा वेळ विचार करा आणि तुम्ही शिकलेली अशी एक गोष्ट सांगा जी तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणणार आहात. चला पुढे वाटचाल करताना आपण एकमेकांना साथ देऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि ज्याला गरज आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.